तो एकदम आला पुढे मथुर आणि पुष्पराज पास केले आणि गटपास झाल्यानंतर फॅन्स बघा अरे तिकीट नाही काढाय पाहिजे येऊ नका जास्त आतमध्ये लोटू नका रे मित्रांनो सुंदर असं भव्य दिव्य श्रीनाथ केसरी मैदान आज संपन्न होते कोड्याच्या माळावरती आणि आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलभाई पाटील आडवली कल्याण आहेत. राहुलभाई नमस्ते. नमस्ते. काय सांगाल दादा तुम्ही थोडस हे दिसतंय आज काय सांगाल एवढं पब्लिक फेस केलं का कधी? थकलो आज का बरं पहिल्यांदा गटालाच का टाकला? काय झालं नेमकं कारण काय थकण्याचं कारण काय? गर्दी खूप आहे सकाळपासून. काय सांगाल गर्दीला काय आव्हान कराल? काहीच नाही आव्हान करू शकत. प्रेम आहे त्यांचे. प्रेम आहे तेवढं. काय सांगाल आज गाडीचं नियोजन करण्यात आलं होतं सुंदर अशी गाडी पळाली त्याविषयी काय सांगाल? आज छोटासा पिल्लू घेऊन आज मथुर मध्ये आज आम्ही पळालेलो आहे. आनंद वाटतो त्या गोष्टीचा. प्रत्येक वेळेस प्रत्येक जण टॉपचा पैरा करत असतो पण अक्षरशः त्या मालकांना पण वाटला नव्हता मथुरचा पीक झालाय म्हणून. आदल्या 2 दिवसाआधी बोलतात की दादा नक्की पैरा आहे की आमचा पैरा नाहीये असा त्यांनी कॉल केला होता. मी बोललो नाही आम्ही शब्दाला कायम आहे. दिला केला पैरा केला पहिला एकदा संपला विषय बोलणं झालं. दादा हाताला काय झालंय? काय ना मागे थोडासा लागला होता. आता मला समजलं थोडस गर्दीमध्ये धक्का लागला का त्याला? लागत असतो धक्का. रॉड आहेत त्याच्यात. 2 नातेवाईकांमध्ये लफडी झाली सोडवायच्या याच्यामध्ये थोडासा मलाही लागलं. त्याला एक कोणाला तरी थोडा जास्त मार भेटणार होता त्याच्यापेक्षा मला 2 भेटलं. बरं आता अजून काय सांगाल? आज मैदान तुम्ही पाहताय सकाळचे साधारणतः 11:30 वाजता आहेत. एवढी जबरदस्त गर्दी काय सांगाल? एवढी जबरदस्त गर्दी काय सांगाल? गर्दी खूप आहे काय सांगाल? गर्दी खूप आहे भयानक गर्दी आहे. अजून गर्दी वाढेल आता तर मला तर वाटतं आजच चालू आहे. लय डेंजर पब्लिक. आजच्या नियोजनाबद्दल काय सांगाल? कारण का शेतकऱ्या घरी म्हणजे थार बोला फॉर्च्युनर बोला किंवा इतर जे बक्षीस आहेत ते बक्षिसांच्या स्वरूपाबद्दल काय बोला? कारण काय शेतकऱ्यासाठी त्यांनी बक्षिसांचं वर्षाव लूट आहे. त्या बक्षिसांचा लाभ गोरगरीब बैलगाडा मालकाने घेतला पाहिजे. जे गोरगरीब शेतकरी असतील त्यांच्या घरी फॉर्च्युनर गेली पाहिजे आणि थार सुद्धा गेली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी आझाद आणि दुसरा मैदानाचं ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दल काय ना त्यांनी जे ठेवलंय ते योग्य ठेवलंय. कारण की हा क्षण असा आहे का शेतकऱ्याला पहिला टाइम आहे का एवढे मोठे बक्षिसांचा वर्ष होतोय म्हणजे चांगलं योगदान आलंय आपल्या बैलगाडा क्षेत्राला. दादा आज समजलं तुम्ही प्रेक्षकांच्या मनात काय आहेत. कारण का तुमच्या हाताला लागून सुद्धा तुम्हाला माहिती आहे थोडंसं लागलं तर काही होऊ शकतो पण तरी पण तुम्ही फॅन साठी आले. काय नाही होत सवय झाली आता. लोकांचं प्रेम आहे. एवढी सगळी गर्दी बघितली सगळ्या भागात बैलगाडी मालक इथं आले. काय सांगाल पहिल्यांदाच एवढं म्हणजे पंढरी सजली. अनेकांनी याला कमेंट मध्ये महाकुंभ मेळा म्हणून संबोधले. काय सांगाल? खरोखर महाकुंभच मेळावा आहे. कारण की समोर नदी आहे. त्या नदीमुळे अजून या मैदानाला म्हणजे एकदम शोभणूक वाढलेली दिसते. कारण की एक प्रकारची यात्रा म्हणजे कुंभमेळा या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे असं आज वाटतंय मला. त्याचबरोबर परदेशामध्ये मथुरचे खूप फॅन आहेत. अनेक परदेशातले फॅन्सने काय केलंय लाईव्हला प्रॉब्लेम येतोय. तर आयोजकांना लाईव्हचं खूप चुकीचं आहे. कारण की लाईव्ह तर घरनं फोन केला ना हे गट झाल्या मी फोन करतो घरी. फोन केला तर बोलतात का काय दिसत नाही टीव्ही याला युट्यूबला टीव्हीला. दादा जुना किल्ला मोठा मैदान घेऊन काय उपयोग नाही ना. मग दादा लाईव्ह वगैरे चांगलं पाहिजे भले हे नाही तर ते 2-3 त्यांचे
कंपनी ठेवले पाहिजे होते लाईव्ह वाले. दादा, जुना खिलाडू तो जुना खिलाडू असतो. आज मथुरने दाखवून गेलं तर जुना खिलाडू असून नवीन खिलाडूला घेऊन त्यांनी वर्चस्व गाजवलं. नाही, गटपास झाला, समाधान आहे. आमचे बॉसचा मैदान आहे आज. आमचे माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आजचे उपमुख्यमंत्री, लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे बॉस एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेब, आज त्यांच्या आशीर्वादाने हे मैदान होतोय. आणि या मैदानामध्ये मथुर गट पास झाला तरी मी समाधानी आहे, कारण की माझी इज्जत राखली माझ्या मथुरने. दादा, भूतोना भविष्य 3 फेऱ्यांचा आरत पारत आणि शॉन शर्यत असा मैदान पैलवान चंद्रहार पाटील यांनी घेतला. काय बोलाल त्यांच्या? चंद्रहार पाटील माझे चांगले मित्र आहेत. लास्टच्या दिवसापर्यंत एकामेकाला आमचे कॉल होते आणि नेहमीच ते पण माझ्याशी संवाद साधायचे. भाई, आपण मैदान कसा घेतला पाहिजे, काय घेतला पाहिजे. मी स्वतःहून त्यांना सांगितलं होता, ओपनचं मैदान केला 200च्या वरती गाड्या होणार नाही, एक आधात एक दुसरा असा गट करा. मग त्या पद्धतीने आज 1200 गाड्या झाल्या. अच्छा, त्यांना कधी विचारायचं 1 to 1 पाटलांना, करा मजा. एक नंबर दादा. तुम्ही इथं हाला एक बुंदीचा. दादा, पैऱ्याचं नियोजनचं बोला ना, काय झालं, कसं झालं, अचानक झालं का आधी झाला होता? नाही, पैऱ्याचं नियोजन आम्ही आधीच केला होता, म्हणजे 10-12 दिवस आधी केला होता. कारण की ओपनचा जेव्हा मैदान होता ना, तर तेव्हा मला पण डाऊट वाटत होता का ओपनचं मैदान होईल का नाही होईल. कारण की ओपन मध्ये या 15-20 गाड्या फिक्स असतात, तर त्यांना माहिती आहे या 20 गाड्यांमधनं कोणतरी फायनल नेईल. पण याच्यामध्ये कोणाचाच अंदाज लागू शकत नाही कोण फायनल नेईल इथे, कारण की इथे फक्त शिस्तीचं काम आहे. आणि जो जितेगा वो सिकंदर. पण अपेक्षा तर राहील का खरोखर कोणीतरी नवीन चेहऱ्याने आणि गोरगरीब गाडा मालकांनी हेही बक्षीस नेले पाहिजेत. दादा, या तुमच्या वक्तव्यामुळे, या तुमच्या बोलण्यावर ना आज तुम्ही लाखो हृदयांचा ठोका म्हणजे त्यांच्या मनात रुतले. आज उगाच नाही राहुल दादा, राहुल ही पब्लिक ही तुमच्या नावामुळे आणि मथुरच्या नावामुळे तुमच्या समोर उभी आहे. त्यांचा प्रेम आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे आज इथपर्यंत मी पोहोचलोय. आणि जर आपला स्वभाव चांगला असला तर नक्कीच त्या स्वभावामुळे आणि त्या प्रामाणिकपणामुळे आपल्याला सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद भेटत असतो. दादा, आज सगळे नंदी बऱ्याच लांब आलेत. म्हणजे तसं पाहायला गेलं तर मैदान होत असतात, पण इतर ठिकाणी मैदानाचं अंतर कमी असते. आणि हे जे अंतर आहे कोड्याचा माळ, म्हणजे जवळपास 250 ते 280 किलोमीटरच्या आसपास सगळे जण आलेले आहेत. काय सांगा, एवढ्या लांब न येऊन एवढा मोठा प्रतिसाद? हा शेतकऱ्याचा एकच खेळ आहे असा का त्या मातीतला आणि एकदम जिव्हाळ्याचा खेळ आहे. त्याच्यामुळे आहे ना, प्रत्येक कुटुंब हा शेतकऱ्याचा आहे. या आपल्या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जेव्हा शेतकरी शेती पिकवतो तेव्हा आपल्याला अन्न भेटतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा असा एकमेव खेळ आहे, या खेळाला अखंड देशभरात प्रेरणा दिलेली आहे. आणि जर शिस्तबद्ध खेळ राहिला तर मग क्रिकेटच्या लेवलमध्ये हा खेळ पोचेल लवकरच. धन्यवाद दादा.